हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। टिफिनसाठी आज मी तुम्हाला दुधीचा पराठा दाखवणार आहे। त्यासाठी पिठं आपण ऑप्शनल आहेत, वेगवेगळे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, गव्हाचं, ज्वारीचं आणि डाळीचं। आणि खीस हा जो आहे तो दुधीचा भरपूर घ्यायचा आहे। एरवी मुलं दुधी खात नाहीत, तर आपण त्याला असं छानसं भरपूर दुधीचा खीस घालून पराठे बनवून देऊ शकतो। खूप टेस्टी आणि छान लागतात। आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे, हळद, मीठ, ओवा, तीळ असं सगळं घातलेलं आहे। आणि ही ओव्याची पानं आहेत माझ्याकडे थोडीशी, ती थोडीशी क्रश करून घातली आहेत। त्यानंतर थोडंसं पीठ, अगदी पाणी कमी लागणार आहे, खिसाचं पाणी सुटतं, त्यामुळे अगदी थोड्याशा पाण्याने आपण हे पीठ मळून घेणार आहोत। तर असं हे छानसं मळून झालेलं आहे। छोटंसं घेऊन आपण आता त्याचा उंडा थापून घेणार आहोत। थापून केले की पराठे अगदी टेस्टी आणि छानसे लागतात। तर थापून झाल्यानंतर तेल टाकून दोन्ही बाजूनी आपण खरपूस भाजून घेऊया। तर हे पराठे टेस्टी, भरपूर हेल्दी असे पराठे तयार होत आहेत। तर अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा छान आहेत आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी पौष्टिक असे पराठे आपले तयार